या कार्यक्रमाचं जे पार्श्वभूमी आहे ती या ठिकाणी त्यांनी विशद केलेली आहे। यानंतर संस्थेचे अध्यक्ष अशोक नाना काकडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमाच्या दिवशी आज ज्यांच्या नावानं आपण हा कार्यक्रम ज्यांच्या जयंतीनिमित्त घेत आहोत असे महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे शिवछत्रपती महाराज यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबाजी दुराणी साहेब, तसेच ज्यांनी आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं जे परमार्थिक क्षेत्रामध्ये वैभव आहे असे आमचे आदरणीय सन्माननीय गुरुवर्य नामदेवजी महाराज की ज्यांनी आत्ताच एक नर्मदा परिक्रमा एक पायी त्यांनी पार केलेली आहे असे आमचे नामदेवजी महाराज, त्याचबरोबर सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाला असलेले आदरणीय शरदजी कुलकर्णी सर, आमचे सहकारी मित्र राजेंद्र काका लहाने, या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावर शफिकजी खासाब, याचबरोबर उद्योजक ब्रिजगोपालजी काबरा, माजी सभापती पुरुषोत्तमांना पावडे, उपस्थित असलेले के डी वाघमारे सर, मंचावरील आमचे परभणीचे मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर, त्याचबरोबर रणजितजी गजमल, उपस्थित असलेले सर्वच या ठिकाणी मान्यवर रघुनाथजी बागल आणि उपस्थित असलेले सर्व या ठिकाणी सत्कार मूर्ती आणि सर्व महिला मंडळ आणि पुरुषांनो, खरंच हा मागच्या वर्षीपासून जो काही सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम आहे आपण ह्या अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्था ह्या संस्थेच्या वतीनं मागच्या वर्षीपासून आपण सुरू केलेलं। कारण हे सुरू करण्यामागचा उद्देश की सेलू तालुक्यातील शेलू शहरातील जे काही शून्यातून, म्हणजे सर्वांनाच मला वाटतंय शून्यापासून सुरुवात करावं लागते आयुष्यामध्ये, कोणाला एकापासून करावं लागते, कोणाला शून्यापासून करावं लागते, असे फार थोडे नशिबवान आहेत की त्यांना शून्यापासून एकापासून सुरुवात करता येत नाही, पण समाजामधील 80 ते 85 90% लोकांना शून्यापासून सुरुवात करावं लागते आणि आपलं जे काही कर्तृत्व आहे, कशी अडचण आली तर त्या अडचणीतून ती मात करून त्या ठिकाणी आपलं कुटुंब, आपला परिवार, आपले मुलं आणि आपला समाज या ठिकाणी समोर ठेवून त्या ठिकाणी कर्तृत्व दाखवून ह्या समाजाला एक प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी ही व्यक्ती करत असतो। म्हणून मागच्या वर्षीपासून आपण ह्या सन्मान कर्तृत्वाचा, कारण आपण ज्यांची जयंती आताच महात्मा फुलेंची जयंती 11 एप्रिलला झाली, त्याचबरोबर 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली। ह्या महापुरुषांनी म्हणजे शिवाजी महाराज असतील, त्या ठिकाणी लोकमान्य टिळक असतील, सर्वच महापुरुष हे एका जातीसाठी लढले नाही किंवा एखाद्या समाजासाठी लढले नाही, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व हे समाजाच्या पलीकडे होतं, ते मानवी मूल्यांसाठी लढले। मानवी मूल्ये कारण समान पाहिजे, ते एखाद्या जाती धर्मासाठी लढले नाही, ते सामाजिक मूल्यांसाठी लढले। म्हणून या ठिकाणी जो यावर्षी आपण मागच्या वर्षी आपण या ठिकाणी जो काही निवड केली या कार्यक्रमामध्ये, की निवड करीत असताना जी आमच्या समितीनं जे काही व्यक्ती या ठिकाणी निवडल्या त्यामध्ये मला एक 5 मिनटं घेता येतील उल्लेख करावा लागेल की त्यामध्ये नंदूमामा बार्शीकर, खरंच इथं असतील, आताच उल्लेख केला आमच्या प्रास्ताविकामध्ये अशोकरावजी उफाडेंनी की अक्षरशः त्यांचं म्हणजे
खाण्यापिण्याचे वांदे होते किंवा त्यांना एक वेळचं जेवण नव्हतं, पण ते कुठं खचले नाही आणि आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करून एक वडापावचा व्यवसाय करून त्यांनी, मला वाटतं आता या सेलू शहरामध्ये त्या वडापावच्या व्यवसायामध्ये हजारो लोकांना त्यामध्ये अन्न देण्याचं काम रोज रेल्वे स्टेशनच्या बाजूला करतात आणि त्यांच्याच याच्यावर मेहनतीवर त्यांनी 2 मजली इमारत या ठिकाणी सेलू शहरात बांधलेली. म्हणून खरंच अशा लोकांचा, अशा व्यक्तींचा आपल्याला सन्मान असला पाहिजे. त्या ठिकाणी दुसरी व्यक्ती असेल आमचे शिवनारायणजी मालानी, सामाजिक फार मोठं काम आहे, मारवाडी समाजाचे आहेत, पण एक स्वतःचं मेडिकल चालवत असताना एक सामाजिक भान ठेवून त्यामध्ये काही मदत करता येते का समाजाला. तेव्हा पुन्हा दुसरे आहेत आमचे श्रीजी संगई, शिक्षण त्यांचं संगीत क्षेत्रामध्ये काम आहे. मंदाताई तोटेजी हा रांगोळी विकतात, गेली 40 वर्षे झाले शेलू शहरामध्ये. त्यांना त्यांचे मिस्टर वारलेले येतं, 2 मुलं येतं, मुलीचे लग्न केले, एक चिकाटीनं त्यांनी व्यवसाय केला आणि ह्या चिकाटीने व्यवसाय करून कोणाला म्हणजे अशी मदत मागितली नाही. एका जिद्दीनं त्या ठिकाणी मला एक अभिमानानं सांगावं लागेल की गेल्या वर्षी आपण सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात त्यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी उद्योजक बिहानी जे आहेत, मला असं त्या ठिकाणी असं वाटतंय की ते 2 मिनिटं बोलत असताना त्यांनी एक सांगितलं की बिहानीजी हे सेलूचे मोठे उद्योजक असतील, पण मी एक छोटी उद्योजक आहे. म्हणजे ही एक त्यामध्ये जी तफावत असते ती तफावत राहिली नाही आणि ती तफावत न राहण्याचं हा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम आहे. खरंच त्या ठिकाणी त्यांचं खूप या ठिकाणी मोलाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं. दुसरे आमचे चंद्रशेखरजी नावाडे, त्यांच्याही क्रीडा क्षेत्रात काम आहे. अभिजितजी राजूरकर, त्यांनाही आपण मागच्या वर्षी सन्मान दिला. तेही फार एक म्हणजे अभिजितजी राजूरकरचं फार मोठं काम आहे. एक झाडं लावायचं असेल किंवा आणखी एक त्यांचं ह्या सेलू शहरामध्ये, सेलू परिसरामध्ये मला वाटतं सरकारी हॉस्पिटल आहे, त्यामध्ये 5000 झाडं लावायचं काम केलं. म्हणजे ऑक्सिजन देण्याचं काम केलं, पर्यावरणाला पोषक काम केलं. असे अनेक मान्यवरांचं आपण या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो. त्यामध्ये दुसरे आहेत आमचे मधुकर नाना पोळ. आपल्याला वाटत नसेल की मधुकर नाना पोळ हे 25 ते 30 वर्षाखाली त्यांची काय अवस्था असेल. मी थोडी माहिती घेतली, मला छगनजी शेरेंनी सांगितलं की एवढी त्या ठिकाणी म्हणजे परिस्थिती सगळ्यावरच वाईट येत असती. मला वाटतं त्यांचा मोठा मुलगा नाना इथं आहेत, छगन शेरेंनी सांगितलं की त्यांचा मोठा मुलगा आत्महत्या करायला निघालता. एवढी परिस्थिती त्यांच्यावर आलती. आज ते सेलूमध्ये टॉपचे उद्योजक आहेत. त्यांची मला वाटतंय पंजाबमध्ये एक सायकलची मोठी फॅक्टरी आपण त्यांच्यामुळे एक टाळ्या वाजवू. कारण एक वेळ कशी एका टोकाची येते आणि दुसरी वेळ कोण्या टोकाला जाती. म्हणून माणसानं धैर्य सोडलं न पाहिजे. आणि हा कार्यक्रम घेण्याचा एवढाच उद्देश आहे की ह्या व्यक्तीकडे पाहून जे काय बाकीचे तरुण मित्र असतील, तरुण मंडळी असेल, जे काय समाजात जे काय आता माणसं खचलेले आहेत, त्यांना एक प्रेरणा देण्याचं काम आपली संस्था करत आहे. त्याचबरोबर अशोकजी नाईकनवरे या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत. तेही फार गोरगरीब कुटुंबातून त्या ठिकाणी त्यांचाही जन्म झालेला आहे. फार छोट्याशा म्हणजे कोणी जर दवाखान्यात गेलं तर एखादं जर म्हणलं 2000 5000 कमी करा, ते नक्कीच करतात. म्हणजे अशा व्यक्तींना आपण या ठिकाणी निवड केलेली. जे काही रामजी सोनवणे असतील, त्यांचंही पत्रकारितेमध्ये काम आहे. यशोदाताई कुंदनानी, त्यांचंही ब्युटी पार्लरमध्ये फार शून्यातून मोठं काम केलेलं आहे. या ठिकाणी विनायकजी गोरे रोपवाटिकेमध्ये त्यांचं मोठं काम आहे. आणि अर्चनाजी गायकवाड हेही त्या ठिकाणी फार मोठं त्यांनी काम केलेलं आहे. पुन्हा आवर्जून मी या ठिकाणी नाव घेईल दत्तूजिंगजी ठाकूर. 40 वर्ष झालं हा व्यक्ती म्हणजे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये शेलू शहरामध्ये मला तरी असं वाटत नाही की दत्तूजिंग सिंग ठाकूरला शेलू शहरामधील भांबळेचा एकही कुटुंब ओळखत नाहीत अशी व्यक्ती. पण 40 वर्षापासून पापडाचा उद्योग आहे. आजही त्यांच्यामध्ये काही बदल झालेला नाही. प्रत्येक घरी ते स्वतः जाऊन पापड विकतात आणि त्यांनी मूल्ये कधी कोणापाशी घाण ठेवले नाही. आजही ते ताठमानेने त्याच उद्योगावर शेलू शहरामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत आणि आपला उद्योग करत आहेत. म्हणून या ठिकाणी नाव घेण्यासारखे आणखी आहेत. यावर्षी आपण पुन्हा काही मान्यवरांची निवड केलेली आहे. त्यामध्ये मी 1-2 मिनटं आपले आणखी घेतो. या ठिकाणी की ह्या मागच्या 4-5 वर्षामध्ये शेतकरी अडचणीत होता. शेतकऱ्यांना पाऊस कधी पडायचा, कधी नाही पडायचा, अवकाळी पावसाची यायची, पिकाची हानी व्हायची. त्यामधून या ठिकाणी पंजाबरावची डक आपण ह्या ठिकाणी निवड केलेली. कारण त्यांचे फार मोठे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्कार झाले, बाहेरच्या जिल्ह्यात झाले, पण ज्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतला या शेलू शहरामध्ये त्यांचा सत्कार होणं हे आम्हाला असं वाटलं की करणं आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी संस्थेचे आमचे जे काय सभासद आहेत त्यांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्या दुसरे आमचे नारायणजी पाटील.
पत्रकारितेमध्ये 35 वर्ष झाले अहोरात्र काम करतात आणि एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या ठिकाणी त्यांची दिशादर्शक काम आहे. दुसरे या ठिकाणी आमचे रामेश्वरजी गटकर, मला वाटतंय जेमतेम परिस्थितीमधलेच असतील हे आहेत, हे माझाही परिचय आहे. औरंगाबादमध्ये सुरुवातीला काम केलं, पण तिथं त्यांचं मन रमलं नाही, कारण त्या अकॅडमीमध्ये आपल्याला काही मातृभूमीचं काही देणं लागतं या हेतूने ते पुन्हा सेलूमध्ये आले आणि सेलूमध्ये एक चांगल्या मुलांची, मला वाटते परभणी जिल्ह्यामध्ये अकॅडमी नाही अशी रामेश्वरजी गटकर यांनी मुलांसाठी अकॅडमी उभी केली आणि त्यामध्ये मला वाटतं आत्तापर्यंत 40 मुलं त्या ठिकाणी त्यांचे पोलीस भरतीमध्ये लागले. म्हणजे हे एक फार मोठं योगदान आहे. दुसरे आमचे राजेंद्रजी करवा, काय काम आहे त्यांचं, एवढं मोठं काम आहे की गोशाळेमध्ये मला वाटतं जिल्ह्यात एवढी मोठी गोशाळा नाही आणि घराचा प्रपंच ते स्वतः न बघता, म्हणजे घरामध्ये काही कमी जास्त असलं तरी चालेल, पण गोशाळेमध्ये त्यांचं एवढं मन आहे लागलेलं आहे आणि ते प्रत्येक गायीची असेल प्रत्येकीची स्वतः काळजी घेतात आणि मला वाटतं आता 200 जवळजवळ त्या ठिकाणी गोमाता आहेत. म्हणजे हे एक फार पुण्याचं काम आहे. म्हणजे दुसरे आमचे आहेत किशोरजी साळवे, आताच अशोकजी उफाडेने उल्लेख केला की दिव्यांग व्यक्ती आहे, पण कुठं त्या ठिकाणी सन्मान त्यांनी बाजूला ठेवला नाही, त्या आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर त्यांनी ट्युशन घेऊन त्यांचं मोठं काम आहे. दुसरे आमचे आहेत पंढरीजी काकडे, माझ्याच गावातले व्यक्ती येतं, 25 वर्षाखाली पुण्यामध्ये गेले आणि वॉचमॅन झाले. जेमतेम परिस्थिती, अक्षरशः 4 पत्राच्या रूममध्ये होते. मी काही वेळेला ग्रामपंचायत निवडणुकीला असं त्यांच्याकडे गेलो, अक्षरशः त्यांच्या पत्राच्या रूममध्ये मी झोपलेलो, 2 मुलं, एवढा संसार 15 वर्ष स्ट्रगल केलं, मुलं घडवले आणि मला वाटतं त्यांचा मुलगाही सुरुवातीला जो विकास आहे, प्रकाश आहे, ते दुसऱ्याच्या दुकानावर 500-300 रुपयानं होते. पण आज मला या ठिकाणी अभिमानानं सांगा वाटेल की पुण्याच्या टिळक रोडमध्ये त्यांचं एक मोठं एवढं कपड्याचं शॉप आहे की ते कवडधनच्या नावानं काकडे शॉप हे पुण्यामधले टिळक रोडवर आहे की त्याची किंमत आज 2 ते 3 कोटी रुपये असते. म्हणजे एवढं जीवनामध्ये आणि तो विकास जो आहे की गावातले कोणी असेल, आपल्या परिसरातलं कोणी पुण्याला गेलं तर त्याला मदत करतो, त्याला काही एखाद्या दुकानावर काही काम देतो किंवा एखादा व्यवसाय टाकायचा असेल तर त्याला आर्थिक मदत करतो. अशा लोकांची आपल्याला खरंच ह्या समाजामध्ये गरज आहे. त्यामध्ये आताच नाव घेतलं की यशोधरा महिला मंडळ यांनी खरंच खूप मोठं योगदान आहे त्यांचं. म्हणजे जयंतीनिमित्त असेल, आणखी त्यांच्या समाजामध्ये असेल, महिलामध्ये काम करण्याचं फार मोठं त्यांचं काम आहे. डॉक्टर मुजमिल खान साहेब यांचं कोरोना काळात, साहेब बाबाजानी साहेब एवढं मोठं काम आहे की कोरोना काळामध्ये कोणी कोणाला म्हणजे भीत होतं, दवाखान्यात जात नव्हतं, त्यांनी कोरोना काळामध्ये बिगर मास्कचे पेशंट तपासले आणि आजही तुम्हाला सांगतो गर्वानं मी सांगेल की ते नाममात्र 15 ते 20 रुपये फीस घेतात, 10 रुपये फीस घेतात आणि पेशंटला तपासतात. ही फार मोठी कार्य त्यांचं या ठिकाणी आहे. दुसरे आहेत आपले कल्पनाजी हेरसकर, त्यांचंही फार मोठं या ठिकाणी योगदान आहे. सतीजी लिपणे डॉक्टर साहेब, त्यांचाही आपला व्यवसाय सांभाळताना जे काही शेलू शहरामध्ये काही अडचणी असतील, एखाद्या रस्ता खराब झाला असेल, खड्डे बुजायचं काम असेल, त्या ठिकाणी त्यांचं दवाखान्याचं काम करून सुद्धा तो रस्त्याचं काम करतात. हे समाजात म्हणजे आपण स्वतः जगत असताना इतरांना आपला काय फायदा झाला पाहिजे ह्या निमित्ताने तेही काम करतात. दुसरे आहेत आमचे शिवाजी शिंदे, त्यांचंही या ग्रंथालयामध्ये फार मोठं काम आहे. बाहेरच्या राज्यामध्ये त्यांचे सत्कार झाले, आपल्या इथं एक संस्थेनं करणं भाग होतं म्हणून त्यांची या ठिकाणी आपण निवड केली. दुसरेच आमचे अर्जुनजी पोळ, अर्जुनजी पोळचा मला वाटतंय या ठिकाणी हा जो आता त्यांचा आपण सन्मान करतो तो 17वा व्यवसाय आहे. 17वा म्हणजे 16 व्यवसायामध्ये तो फेल झाले किंवा त्यांना यश आलं नाही. तो आत्ताचा व्यवसाय आहे त्यांचा मोबाईल चहा, कारण सेलूमध्ये तो प्रत्येक ठिकाणी मोबाईल चहा, म्हणजे जिथं 2 मिनिटात फोन केला की तो चहा घेऊन जातात आणि त्यांची रोजची मला वाटतं 5 ते 7 हजार रुपये त्यांची रोजची कमाई त्या चहाची. म्हणजे त्यांचं या ठिकाणी काम आहे. दुसरे आहेत आमचे नरेंद्रजी राठोड, त्यांची या ठिकाणी संस्थेने निवड केली. नरेंद्र राठोड आज शेलू शहराचा भूमिपुत्र आहे. ऑर्केस्ट्रामध्ये त्यांचंही फार मोठं मोलाचं योगदान आहे. तो फार त्यांचं त्या ठिकाणी त्यांनी घराचं नाव लौकिक केलं आहे. जाकीर सर आहेत, त्यांचंही मोठं काम आहे. श्रीकांतजी वाकडीकर साहेब यांचंही या ठिकाणी LICमध्ये मोठं काम आहे. लक्ष्मणजी कुकडे ह्यांचंही हॉटेल व्यवसायामध्ये काम आहे. नीता आचेलिया मॅडम ह्यांचंही या ठिकाणी खरंच म्हणजे वेळ जास्त घेणार नाही कारण आधीच उशीर झालेला आहे. त्यामध्ये खरंच ही निवड करत असताना जे काही आमची कमिटी आहे, अण्णासाहेब
काकडे सेवाभावी संस्था, त्यामध्ये खरंच मला एकदा 2 मिनटं का लागणं पण नाव घेणं उचित आहे. त्या कमिटीमधले आमचे संतोषजी कुलकर्णी, त्यांचंही या ठिकाणी फार योगदान आहे. अशोकजी उपाडे, मोहनजी बोराडे, दत्तूसिंगजी ठाकूर, रघुनाथजी बागल, किशोरजी कटारे, श्रीपादजी कुलकर्णी, बाबासाहेबजी हेलसकर, प्रसाद खारकर, रामकिसनजी महाराज, अशोकजी अंबुरे, भारतजी इंद्रोके, राजकिशोरजी जयस्वाल, शिवाजी गजमल, विजय काकडे, सिद्धेश्वर शिंदे, निखिल पहाडे, शंभू काकडे. खरंच यांचं हे आपला जो आजचा कार्यक्रम आहे यामागं त्यांचे 15 दिवस गेलेले आहेत. कारण निवड करायची, बाकीचं नियोजन करायचं, ह्या कमिटीचं खरंच फार मोठं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे. म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. कारण ह्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त जे काय शेलू शहरातील ग्रामीण भागातील जे काही व्यक्ती येतं, त्यांचं जे काही मोठेपण आहे, त्यांच्या पाठीवर थाप टाकण्याचं, एक त्यांना छोटी स्फूर्ती देण्याचं काम ही आमची संस्था करत आहे. कारण माणसाचं जीवन हे काय चिरकाळ टिकणारं नसतं. कारण रोज माणसाला छोटा माणूस असो का मोठा माणूस असो, जीवन अर्जित करावं लागतं, रोज जीवन निर्मित करावं लागतंय. म्हणून एक छोटंसं एक वाक्य बोलून मी या ठिकाणी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जिंदगी की हर सुबह कुछ शर्तें लेकर आती है, जिंदगी की हर सुबह कुछ शर्तें लेकर आती है, और जिंदगी की हर शाम एक तजुर्बा देकर जाती है. जिंदगी की हर शाम एक तजुर्बा देकर जाती. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जे काही आपले कामं असतील, स्वप्न असतील, किंवा आपल्या मनात ज्या कल्पना असतील की 10-20 कामं करायची आहेत, पण त्याच्यापैकी जे संध्याकाळी आपल्याला काही कामं तजुर्बा म्हणजे अनुभव देऊन जातात. त्यामध्ये खरंच एक पुन्हा एक दुसरा एक सांगतं आपल्या माणसाच्या आयुष्याबद्दल, जे काही आपण इथं अस्तित्व काही चिरकाळ टिकणारे आपण माणसं नाहीत, त्याबद्दल एक छोटासा वाक्य बोलून मी माझे मनोगत थांबणार आहे. आयुष्याचा चित्रपट वन्स मोर नाही, आयुष्याचा चित्रपट वन्स मोर नाही. हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही, नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण रोजचा रियालिटी शो तो नाही, कारण रोजचा रियालिटी तो शो नाही. म्हणून भरपूर जीवन जगा, आनंदी राहा, सर्वांशी प्रेमाने वागा. हा क्षण पुन्हा येणार नाही, कारण हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आला त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो.